नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता एका पॅनमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे. हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे. पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये 1 कप आपल्याला शेवई घालायची आहे. आता आपल्याला या शेवईला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे मी ही शेवई शिजवून घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एका चाळणवरती काढून घेऊया. आपल्याला ही शेवई पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे. आता शेवई थंडी होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया. एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये पाव कप ताजं दही वापरायचं आहे. आता यामध्ये आपण काही भाज्या घालूयात. पाव कप किसून घेतलेलं गाजर घालायचे, पाव कप बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घालायचे आणि पाव कप बारीक कापून घेतलेला कांदा घालूया. आता इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं बारीक कापून यामध्ये घातली. 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घातलेले आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही शेवई पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला यामध्ये घालायची आहे. यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची, त्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला असं मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण 2 ते 3 टेबलस्पून यात मी पाणी घातलं आणि याचा आपल्याला अगदी सॉफ्ट असा स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही याची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीचं हे आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे. इथे आज आपण मेदूवडे तयार करणार आहोत. त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा गोळा हातावरती थोडासा गोलाकार करून घेतल्यानंतर याला हाताने टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचं आहे. आता बोटाला तेल लावून घ्यायचं आणि या टिक्कीवरती अशा पद्धतीने होल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व मेदूवडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आता हे मेदूवडे फ्राय करण्यासाठी तेल मी इथे गरम करून घेतले. आता हे वडे तेलामध्ये सोडूया. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस जास्त वडेसुद्धा फ्राय करून घेऊ शकता. आता हे वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे. वडे फ्राय करताना असं चमच्याने मिक्स करत जायचं आणि वडे फ्राय करून घ्यायचे. असं मिक्स केल्यामुळे काय होतं, वडे एकसारख्या रंगावरती फ्राय होतात. वड्यांची एक साईड फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि वडे दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घेतले. आता आपण यांना काढून घेऊया. तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झाले आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीयेत. बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून मस्त स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात. तुम्ही हे वडे नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. इथे मी 1 वाटी तांदूळ 5 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतले. तुम्हाला जर हा नाश्ता सकाळी तयार करायचा असेल तर तुम्ही हे तांदूळ रात्री सुद्धा भिजण्यासाठी ठेवू शकता. आता यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तांदूळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला हे तांदूळ थोडंशा रवाळ टेक्स्चरवरती वाटून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता तांदूळ छान बारीक वाटून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया. आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे. हे तांदूळ बारीक करताना कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे, कारण यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. गुळाला पाणी सुटतं, त्यामुळे हे बॅटर आणखी सैल होतं. आता यामध्ये 1 कप किसून घेतलेला गूळ घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. इथे मी 4 चमचे ओल्या नारळाचे काप यामध्ये घातलेले आहे. असं नारळाचे काप घातल्यामुळे जेव्हा हा पदार्थ आपण खातो तेव्हा हे काप दाताखाली येतात, तेव्हा चवीला हा पदार्थ खूप छान लागतो. आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात हे मिश्रण थोडंसं सैल झालेलं आहे, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे.
आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे। पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान हलका फुलका तयार होतो। आता लगेच यापासून आपण पदार्थ तयार करायला घेऊया। इथे आज आपण गोड आप्पे तयार करणार आहोत। या आप्प्यांना यल्लाप्पे असं म्हटलं जातं। त्यासाठी इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान गरम झालं। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं हे बॅटर घालून घ्यायचं आहे। हे बॅटर घालताना थोडंसे आपल्याला या आप्पे मोल्डमध्ये जागा ठेवायची आहे, कारण हे फुलतात त्यामुळे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे आप्पे एका साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे आप्पे छान भाजून घेतले। तुम्ही बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आता आपण यांना पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकतात एका साईडने या आप्प्यांना रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि हे आप्पे मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहे। आता या आप्प्यांची दुसरी साईड देखील आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे। इथे मी आप्पे मस्त भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले। इथे आपले यल्लाप्पे चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी मस्त तयार होतात। हे आप्पे दिसायला तर एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम लागतात आणि अगदी मस्त तयार होतात। आतून मस्त असे जाळीदार स्पंज आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे। आता एका कापडावरती ही डाळ घालायची आणि आपल्याला ही डाळ छान पुसून घ्यायची आहे। मुगाच्या डाळीमध्ये पिठाचे कण असतात, त्यामुळे आपल्याला ही डाळ छान पुसून घ्यायची आहे। हे बघा इथे डाळ छान मी पुसून घेतली आहे। आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय। यामध्ये आपल्याला ही पुसून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि ही डाळ सतत मिक्स करत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायची आहे। डाळ छान भाजत आली की त्यामधून एक हलकासा सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते। त्यावरनं समजायचं डाळ छान भाजून झाली आहे। इथे मी हलक्या गुलाबी रंगावरती ही डाळ छान भाजून घेतली आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे आपल्याला ही डाळ थंड करून घ्यायची आहे। मुगाची डाळ थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। आता ही मुगाची डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। ही डाळ बारीक करताना बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो तशा टेक्स्चरवरती आपल्याला डाळ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलंय, तर या तुपापैकी 2 चमचे तूप आपल्याला पॅनमध्ये घालायचं। इथे आपल्याला सर्वच तूप वापरायचं आहे, पण थोडं थोडं तूप घालत आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। आता या तुपामध्ये 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। हा रवा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा रवा छान इथे मी भाजून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे। असं थोडं थोडं तूप घालूनच आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। आता तूप घालून रवा छान मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये बारीक करून घेतलेलं मुगाच्या डाळीचं पीठ घालायचं आहे। आता हे मुगाच्या डाळीचं पीठ रव्यासोबत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाला गुलाबी रंग येत नाही आणि यामधून पूर्णपणे तूप हे सेपरेट होत नाही, तोपर्यंत याला गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। हे मिश्रण जसं जसं भाजलं जातं तसं तसं याचा जो सुगंध आहे तो पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते। यावरनं समजायचं मिश्रण छान भाजत आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात या मिश्रणातून जे तूप आहे ते पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे अशा पद्धतीने। आता इथे आपलं हे मिश्रण छान भाजून झालंय आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकतात, हलका गुलाबी या मिश्रणाला रंग आलाय। आता यामध्ये बारीक कापून घेतलेले काजू बदामाचे काप घालायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी 3 वाटी दूध गरम करून घेतलेलं होतं, तर त्या दुधामधील अर्ध दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध असं थोडं थोडं घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। गरम दुधाचा वापर केल्यामुळे हे मिश्रण लगेच शिजायला सुरुवात होते। इथे आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा तयार करत आहोत, तर इथे मी सर्व दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। गरम दुधाचा वापर केल्यामुळे हे मिश्रण छान शिजलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर घालायची आणि 2 चमचे केशरचं दूध घालून याला छान मिक्स करून घ्यायचंय। आता ही साखर आपल्याला पूर्णपणे या हलव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे। साखर घातल्यामुळे
ह्या हलव्याला हलका डार्क रंग येतो, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने. आता साखर छान यामध्ये विरघळलेली आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया. अशी वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे पदार्थामध्ये वेलची पावडरचा सुगंध शेवटपर्यंत टिकून राहतो. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. इथे आपण अर्धी वाटी तूप पूर्ण या हलव्यासाठी वापरलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि या हलव्यावरती आपण आता झाकण ठेवूयात 2 मिनिटांसाठी आणि छान यावरती वाफ काढून घेऊया. तर आता हलव्यावरती छान वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकतात. अगदी मस्त असा मोकळा आणि दाणेदार हा मुगाचा हलवा तयार झाला आहे. चवीला तर अगदी भन्नाट लागतो. नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. या ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूयात. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सर्व कोरडे जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आज आपण दुधाचा पराठा तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे. थोडं दूध घालायचं पिठामध्ये आणि छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना चपातीच्या पिठापेक्षा थोडासा सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. यावरती थोडंसं तूप घालूयात आणि पीठ पुन्हा छान मळून घेऊयात. तर हे बघा, इथे पराठ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे. पराठ्यामध्ये स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी 3 चमचे किसून घेतलेलं पनीर घेतलेलं आहे. पनीरऐवजी इथे तुम्ही ओल्या नारळाचा चव वापरू शकतात. आता यामध्ये पाव कप आपण मिल्क पावडर घालणार आहोत आणि पाव कप इथे मी काजूची पावडर घालत आहे. 6 ते 7 काजू मी मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेतलेले होते. आता यामध्ये 2 चमचे आपण पिठी साखर घालणार आहोत आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे आपली पराठ्याची स्टफिंग मस्त छान तयार झालेली आहे. पराठा तयार करण्यासाठी ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे. आता हा तयार करून घेतलेला गोळा पिठामधून आपल्याला बुडवून घ्यायचा आहे. आता आपण हा गोळा थोडासा लाटून घेणार आहोत. आता याला छान लाटून घेतल्यानंतर यावरती 3 चमचे आपण स्टफिंग ॲड करणार आहोत आणि याला आता आपण छान पॅक करून घेणार आहोत. तर जसं आपण मोदक फील करतो तशा प्रकारे याला पॅक करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आता आपण हा तयार करून घेतलेला गोळा थोडासा पिठामधून बुडवून घेणार आहोत आणि याला हाताने अशा प्रकारे आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे जी स्टफिंग आहे तर ती पूर्ण पराठ्यामध्ये छान पसरली जाते. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा छान लाटून घ्यायचा आहे. पराठा असा हलक्या हाताने लाटल्यामुळे पराठ्यातील स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये पसरली जाते आणि पराठा लाटताना अजिबात फाटत नाही. तर इथे पराठा छान मी लाटून घेतलेला आहे. आता इथे तवा छान गरम झाला की यावरती पराठा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता आपण पराठा छान भाजून घेऊयात. पराठा छान एक साईडने हलका भाजून झाला की याला लगेच पलटी करायचं आहे. आता यावरती तूप घालायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही ते बटरसुद्धा वापरू शकतात. आता आपण अशाच प्रकारे दोघी साईडनी तूप लावून मस्त छान पराठा खरपूस भाजून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघा, अगदी छान असा पराठा मस्त भाजून झालेला आहे. तर इथे आपला दुधाचा पराठा अगदी छान मस्त तयार झालेला आहे. हा पराठा चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी भन्नाट लागतो. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्रकार क्रमांक 5. आता एका बाउलमध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात. यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपण रवा रेस्ट करून घेणार आहोत. 15 मिनिट झालेले आहे. रवा छान फुललेला आहे. आता हे बॅटर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 1 कप शिजवून घेतलेला भात घालायचा आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूयात आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घालायचा आहे. आता आपण हे बॅटर छान बारीक करून घेऊयात. इथे मी बॅटर छान बारीक करून घेतलेला आहे. हे पहा अशा प्रकारे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला बॅटर छान फेटून घ्यायचं आहे. इथे डोस्यांचं बॅटर छान तयार झालेलं आहे. तुम्ही थिकनेस बघून घ्या बॅटरची. अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे. अगदी परफेक्ट. आता आपण डोसे तयार करून घेऊयात.
तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आणि यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा छान पुसून घ्यायचा. असं केल्यामुळे तव्याला अजिबात डोसे चिटकत नाही. आता आपण यावरती 1.5 पडी मिश्रण घालूयात आणि डोसा छान पसरवून घेऊयात. आता झाकण न ठेवता आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. डोस्यावरची बाजू छान कोरडी झाली की याला तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला हा डोसा फक्त एकाच बाजूने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे. डोस्यावरती असे गुलाबी डॉट्स दिसायला लागले की डोस्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि डोसा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपण याला काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त छान डोसे तयार झालेले आहे. हे डोसे चवीला अप्रतिम लागतात, अगदी भन्नाट तयार होतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे डोसे तयार करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्रकार क्रमांक 6. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये अर्धी वाटी आपण बेसन पीठ घालूयात. यामध्ये त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये बारीक कापून घेतलेला 1 कप आपण पत्ताकोबी घालूयात. आता यामध्ये पाव वाटी आपण किसून घेतलेलं बीट घालूयात. मुलांना शक्यतो पत्ताकोबी आणि बीट आवडत नाही, मग आपण अशा पद्धतीने काहीतरी नवीन पदार्थ त्यांना तयार करून देऊ शकतो. बारीक कापून घेतलेला कांदा घालूयात. मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. आता यामध्ये काही मसाले घालूयात. पाव चमचा हळदी पावडर घालूयात. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. पाव चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेली आहे. 1 चमचा जिरं घालूयात आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे. ओवा घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. हा पदार्थ अगदी पटकन तयार होतो आणि जर शाळेला उशीर झाला असेल त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ तयार करून घेऊ शकता. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे. बॅटरची थिकनेस आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे. तुम्ही बघू शकतात बीट घातल्यामुळे या बॅटरला रंग खूप छान आलेला आहे आणि यापासून जो आपण पदार्थ तयार करणार आहोत तर तो दिसायला तर अप्रतिम दिसेल, पण मुलांना बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल. आता इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे. याला तेल लावून घेऊयात आणि एक एक पडी आपल्याला अशा पद्धतीने बॅटर यावरती घालायचं आहे आणि छोटे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे. आपण याला व्हेजिटेबल पॅनकेक सुद्धा म्हणू शकतो आणि तुम्ही बघू शकतात या पॅनकेकचा रंग एवढा सुंदर दिसत आहे, तेवढेच हे खायला सुद्धा अप्रतिम तयार होता. आता यावरती झाकण ठेवूयात आणि याची एक साईड आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. इथे मी हे व्हेजिटेबल पॅनकेक एका साईडने छान भाजून घेतलेले आहेत. आता थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि हे व्हेजिटेबल पॅनकेक आता आपण पलटी करून घेऊयात. आता आपण हे पॅनकेक दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेऊयात. थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पॅनकेक 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत. इथे मी हे व्हेजिटेबल पॅनकेक दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेतलेले आहेत. हे व्हेजिटेबल पॅनकेक दिसायला एवढे सुंदर दिसतात पण चवीला अप्रतिम तयार होतात. मुलांच्या टिफिन बॉक्समध्येच काय तुम्ही हे पॅनकेक नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता. प्रकार क्रमांक 7. तर इथे मी एका चाळणमध्ये 2 कप पोहे घेतलेले आहे. हे पोहे आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहे. पोहे चाळून घेतल्यामुळे यातील जो कचरा असतो आणि जर काही पावडर असेल पोह्यांची तर ती निघून जाते आणि पोहे अगदी छान सुटसुटीत आणि मोकळे मोकळे तयार होतात. आता हे पोहे आपण 2 वेळेस पाण्याने वॉश करून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने असे हे पोहे वॉश करून घेतल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला हे पोहे असेच चाळणीवरती भिजण्यासाठी ठेवायचे आहे. पोहे भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता इथे मी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या त्याचे काप यात घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता मिरची आणि कढीपत्ता 1 ते 2 सेकंद तेलावरती अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. आपल्याला हे शेंगदाणे हलक्या गुलाबी रंगावरती तेलावरती छान परतून घ्यायचे आहे.
शेंगदाणे असे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता इथे आपले जे पोहे आहे तर ते सुद्धा छान भिजलेले आहेत। यामध्ये आपल्याला पुन्हा थोडीशी पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। अशी हळदी पावडर पोह्यांवरती घातल्यामुळे पोह्यांना रंग खूप छान येतो। चवीप्रमाणे यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे पोहे आपण या फोडणीमध्ये घालूया। आता हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। पोहे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, त्यामुळे पोह्यांचा लद्दा तयार होत नाही आणि अगदी सुटसुटीत आणि मोकळे मोकळे असे हे पोहे तयार होतात। आता पोहे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ आपल्याला या पोह्यांवरती काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त पोह्यांवरती एक वाफ आलेली आहे आणि पोहे मस्त तयार झाले। सगळ्यात शेवटी यात बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। आता पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झाले इथे आपले कांदा पोहे। शाळेला जर खूप उशीर झाला असेल त्यावेळेस आपण हे पोहे तयार करून घेऊ शकतो। अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये तयार होता आणि चवीलाही अगदी छान लागतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 8। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे आहे, अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे आणि याची बारीक आपल्याला पावडर ही तयार करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली ही पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये 3 चमचे दही घालूयात आणि 3 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस आपण पाणी न घालता सुरुवातीला मिक्स करून घेऊयात। यावरनं अंदाज येतो की आपल्याला यामध्ये किती पाणी घालायचं आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तर इथे मी हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटं हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। इथे 15 मिनिटं झालेले आहे आणि हे पीठ छान भिजलेलं आहे। पीठ भिजल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्टसर झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये 1 ते 2 चमचे आपण पाणी घालूयात आणि याची थिकनेस मेंटेन करून घेऊयात। तर इथे आपलं जे बॅटर आहे पिझ्झासाठी तर ते रेडी झालेलं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला 1 पिंच खायचा सोडा घालायचा आहे आणि पटकन हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यामुळे तुम्ही हे मिश्रण बघू शकतात अगदी छान फ्लफी झालेलं आहे। आता आपण पिझ्झा तयार करून घेऊयात। पिझ्झा तयार करण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। याला तेल लावून घेणार आहोत आणि यावरती तयार करून घेतलेलं हे संपूर्ण मिश्रण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। पिझ्झाचं हे मिश्रण आपण अशाच प्रकारे जाडसर ठेवणार आहोत जशा प्रकारे पिझ्झाचा बेस असतो। यावरती आता आपण झाकण ठेवूयात 5 मिनिटे आणि छान पिझ्झाची एक साइड क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत आणि पिझ्झाची एक साइड आता आपण पलटी करूयात। तुम्ही बघू शकता पिझ्झाची एक साइड मस्त छान गुलाबी रंगावरती मस्त भाजली गेलेली आहे। आता आपण पुन्हा तेल घालूयात आणि आपल्याला 2 मिनिटे पिझ्झाची दुसरी साइड सुद्धा मस्त भाजून घ्यायची आहे। तर इथे पिझ्झाची दोन्ही साइड छान भाजून झालेली आहे। आता यावरती 1 चमचा टोमॅटो केचप आणि 1 चमचा आपल्याला पिझ्झा सॉस घालायचा आहे आणि छान आपल्याला हे सॉस मस्त पिझ्झा बेसवरती पसरवून घ्यायचे आहे। आता यावरती कट करून घेतलेला कांदा, कट करून घेतलेला टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला घालायची आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला मोझरेला चीज यावरती घालायचं आहे। तुम्ही ते प्रोसेस चीज पण वापरू शकता। आता चीज घातल्यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटे आपण पुन्हा पिझ्झा शिजवून घेऊयात। तर इथे पिझ्झा मस्त तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता चीज पण अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे। तर इथे तयार झालेला आहे आपला पोह्यांचा पिझ्झा। हा पिझ्झा चवीला अप्रतिम लागतो, नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 9। आता एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायचे, पाव चमचा तिखट घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला घालूया, पाव चमचा इथे आपल्याला भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। आता पाव चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे, पाव चमचा घालायचा आहे ओवा। ओवा घातल्यामुळे याला चव खूप छान येते।
आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि 1 चमचा कस्तुरी मेथी अशी हातावरती क्रश करून यामध्ये घालायची आहे। अशी ही कस्तुरी मेथी घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी घालूयात आणि याचं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना जसं आपण चपातीसाठी लागणारं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता आज इथे आपण लच्छा पराठा तयार करणार आहोत, तर त्यासाठी ज्या साईजचा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि याचा अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा तयार करून घेतलेला उंडा पिठामधून बुडवून घ्यायचा आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। इथे मी चपाती छान लाटून घेतली आहे। आता यावरती 1 चमचा तेल घालून पूर्ण पोळीवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ या पोळीवरती आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता लच्छा पराठा तयार करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पोळीच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये सेम त्या पद्धतीने। आता याचा आपल्याला अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे। असा हा रोल तयार करून घेतला की आपल्याला याला हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता ह्या तयार करून घेतलेल्या या रोलवरती आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा। असा हा पराठा अगदी हलक्या हाताने लाटून घेतल्यामुळे या पराठाचे लच्छे खूप छान निघतात। तर हे बघा इथे मी पराठा छान अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊयात, तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला आहे। पराठ्याची एक साईड छान भाजून झाली की आपल्याला पराठा मस्त पलटी करून घ्यायचा आहे आणि पराठा तेल लावून दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। इथे मी तेल लावून दोन्ही साईडने हा पराठा छान भाजून घेतलेला आहे। इथे आपला हा लच्छा पराठा छान तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। असा हा लच्छा पराठा लहान मुलांना तर फार आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकतात या पराठ्याला किती छान लेयर्स आलेले आहे आणि हा पराठा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकतात। प्रकार क्रमांक 10, बाउलमध्ये 1 वाटी आपण तांदूळ घालूयात। त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला साल असलेली मुगाची डाळ घालायची आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूयात आणि 2-3 वेळेस आपल्याला पाण्याने डाळ आणि तांदूळ छान धुवून घ्यायचे आहे। आता पाणी घालून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ 2 तास भिजवून घ्यायचे आहे। 2 तास झालेले आहे। डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे। आता यातील पूर्ण पाणी आपल्याला अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालूयात। आता यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं आणि कोथिंबीर घालायचे। अगदी 1 टेबलस्पून पाणी घालून छान आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने याला वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये आपण याला काढून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा चाट मसाला घालूया। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस हाताने 4 ते 5 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असे याला फेटून घेतल्यामुळे या मिश्रणामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे मिश्रण अगदी छान असं हलकं तयार होतं आणि त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो अगदी छान असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो। आता इथे मी याला छान फेटून घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा नाश्ता स्टीम करण्यासाठी इथे मी एक जाळीची प्लेट घेतली आहे। याला तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि तयार करून घेतलेलं हे मिश्रण 1-1 चमचा आपल्याला प्लेटवरती घालून घ्यायचं आहे। आता हा नाश्ता 6 ते 7 मिनिटं गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटांनंतर नाश्ता छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ नाश्ता छान शिजलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा नाश्ता डिमोल्ड होत आहे। आता या नाश्त्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं। तेल छान गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा पांढरे तीळ घातले आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घेतली।
आता तयार करून घेतलेला हा नाश्ता आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे. चवीला हा मूग आणि तांदळाचा नाश्ता अतिशय भन्नाट लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचा अगदी छान पौष्टिक तयार होतो. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.